नातं तोडायला वेळ लागत नाही, पण ते जपायला आयुष्य कमी पडतं. एखाद्या व्यक्तीवर हक्क तितकाच दाखवावा जितका सहन होईल. त्यापेक्षा जास्त आपलेपणा दाखवला तर आपणच चुकीचे ठरतो. हक्क तेच दाखवतात जे तुम्हाला गमवायला घाबरतात, नाहीतर उगीच कोणी कोणासाठी स्वतःच्या जीवाची तळमळ करून घेत नाही. वेळ, मित्र, नाती आणि निसर्ग ह्या अशा गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते, पण ह्या दुरावल्या किंवा बिघडल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते. म्हणून वेळीच त्यांची काळजी घ्या. एखादी कळी उमलली नाही म्हणून आपण रोप उपटून टाकत नाही. आज मनासारखं झालं नाही म्हणून भूतकाळात मनासारखं झालेलं विसरता येत नाही. चालताना नकळत सुटतात काहींचे हात, म्हणून धरलेला हात सोडून देता येत नाही. लॉटरी फक्त पैशाचीच नसते, तर जीवनात चांगल्या माणसांची साथ मिळणे ही सुद्धा एक लॉटरीच असते. मी मोठा आणि तू छोटा, बस हा एकच विचार माणसाला माणूस बनवून देत नसतो. माणसं जोडण्यासाठी धनाची नाही तर चांगल्या मनाची गरज असते. परंतु जेथे अहंकार आहे तेथे प्रेमही नाही, माणुसकीही नाही, मानही नाही आणि ज्ञानही नसते. जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता, चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता या 5 गोष्टी 5 बोटांप्रमाणे असतात आणि सर्व जुळून आल्या तर वज्रमुठ तयार होते आणि याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जाणारी बनते. फुलाचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने दरवळत जातो, पण सुंदर विचाराच्या व्यक्तीचे विचार आणि व्यक्तिमत्व यांचा प्रभाव सुगंध मात्र सर्व दिशांना पोहोचतो. आपले विचार असे ठेवा की त्यावर सर्वांनी विचार केलाच पाहिजे. सुंदर विचार आत्मविश्वास वाढवतात. सकारात्मक विचार जीवनात आनंद निर्माण करतात आणि आपले योग्य विचारच जीवनातील समस्या निराकरण करण्यास मदत करतात. अपेक्षा न ठेवता केलेल्या कामाचा काही मोबदला मिळो न मिळो, पण समाधान मात्र नक्की मिळते. अस्तित्व जर प्रामाणिकपणे आणि स्वकष्टातून निर्माण केलेले असेल तर त्या अस्तित्वाचा रुबाब काही वेगळाच असतो. स्पर्धा नकोच कोणाशी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द हवी. स्वकष्टाने मिळवलेल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद हा काही वेगळाच असतो. आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहू शकतो, पण मागे जाता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा. जगणं कोणाचंच सोपं नसतं. आपलं सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं. देवाकडे जे मागतो ते मिळतेच असे नाही. सुख मागणी करूनही मिळत नाही आणि दुःख प्रार्थना करूनही टळत नाही. म्हणून जे मिळाले ते आनंदाने स्वीकारायला शिकावं. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण फांदीवर बसलेल्या पाखराला फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास असतो.